तो फ्रेंड्स आपण बघू शकता की चोर पोलीसमध्ये या 5 चिठ्ठ्या करण्यात येतात. किंग, क्वीन, पोलीस, प्रधान आणि चोर. सो प्रत्येक जो म्हणजे म्हणतो ना किंगला आहे ना पॉईंट्स दिले जातात. हे बघा तुम्ही बघू शकता की किंगला 1500 पॉईंट्स आहेत, क्वीनला 1000 आहेत, प्रधानला 500, पोलीसला 100 आणि चोरला 0. तर जशा या चिठ्ठ्या पडतात ना, ज्याला कोणाला जी जी चिठ्ठी येते ना त्यानुसार त्याला ते पॉईंट्स दिले जातात. आणि अशा प्रकारे आता समजा 5 चिठ्ठ्या आहेत म्हणजे 5 प्लेयर होते. सो 5 वेळा त्या चिठ्ठ्या पाडण्यात येतात प्रत्येक प्लेअरकडून. सो त्याच्या गेमच्या एंडिंगला ज्याचे पॉईंट्स जास्त होतात ना तो विनर असं नेमला जातो. येस. चोर पोलीस हा गेम स्टार्ट केलेला आहे. तर या खेळाचे नियम शिल्पाताई तुम्हाला सांगणार आहे. हाय फ्रेंड्स, आपण बघू शकता की लहानपणी आपण अशीच मजा करत होतो. हाच गेम आपण देखील खेळायचो. तर तुम्ही बघू शकता की चोर पोलीस या गेममध्ये टोटल 5 प्लेयर्स आहेत. 5 चिठ्ठ्या पाडल्या आहेत म्हणजे राजा, राणी, प्रधान, शिपाई आणि चोर. आणि 6वा प्लेयर जो आहे तो स्कोर लिहिणार असतो. सो जसं जसं म्हणजे जो शिपाई ज्याला ओळखणार, चोराला बरोबर पकडणार, त्याला पॉईंट्स दिले जातात. सो अशा प्रकारे ज्याचे पॉईंट्स जास्त होतात तो विनर ठरला जातो. सो घेऊया आपण पण या गेमची मजा. चला चोराला ओळख हितेश. ये 1000. कोण आहे पोलीस? व्हेरी गुड. पोलीस कोण आहे? पोलीस मध्ये नसतं. तुझ्या नशिबात आलं. चला ओळख कोण आहे? सो सगळेजण एन्जॉय करताय की नाही हा गेम? मजा येते की नाही? काय आपण बघू शकता की श्रुतीने आहे ना फायनल स्कोर काढलेला आहे. श्रुती दाखवू शकतेस का तू स्कोर? हा बघा स्कोर हा असा दिलेला आहे. कुंजचे झाले 3100, अर्णव आहे 3600, गीतेश आहे 1000, चैतन्य आहे 3600 आणि आयुषचे आहे 2700. तर आपण बघू शकता की अर्णव आणि चैतन्य दोघांची काय झालेली आहे, सेम पॉईंट झालेले आहेत. सो अशा प्रकारे विनर 2 असणार आहेत. सो अर्णव आणि चैतन्य दोघं या गेमचे विनर आहेत. सो क्लॅप फ्रेंड्स. मस्त मस्त. सो फ्रेंड्स पुढचा गेम आपण खेळणार आहोत 4 कवड्या. सो या गेम्सचे नियम जे आहेत ना ते श्रुती आपल्याला सांगणार आहे. श्रुती सांगू शकशील का काय नियम आहेत ते? हो, या आहेत 4 कवड्या. ह्याच्यासाठी असे कंपल्सरी प्लेयर नसतात. ह्याच्यासाठी किती पण प्लेयर खेळू शकतात. जसं लुडोमध्ये कसं आपल्याला 6 पडल्यानंतरच घरातून बाहेर पडता येतं, तसं ह्याच्यामध्ये पण जर कवड्या अशा उपड्या पडल्या तर ह्याला 8 असं मानलं जातं, 8 पॉईंट्स. आणि जर असं पडल्या तर ह्याला अशा 4 पॉईंट्स पाडल्या जातात. आणि जर 1 कवडी अशी पडली आणि जर 3 कवड्या अशा तर ह्या 3 कुत्र्या असं म्हटलं जातं. म्हणजे तो प्लेअर तिथल्या तिथे डिस्क्वालिफाय होऊन जातो. अशा गेम्सचे नियम्स आहेत. फ्रेंड्स आपण बघू शकता गेम स्टार्ट झालेला आहे. सो शुभ्राचे 8 पॉईंट्स झाले आहेत. आता ती खऱ्या अर्थाने गेमला स्टार्ट करते. हप्पी थप्पी हा देखील एक कवड्यांचाच खेळ आहे आणि धमाल खेळ आहे. या खेळात देखील 2 पेक्षा जास्त जण खेळू शकतात. कवड्या टाकल्यानंतर 4ही कवड्या उपड्या पडल्या तर 8 गुण आणि सरळ पडल्या तर 4 गुण. जोपर्यंत 4 किंवा 8 पडत नाही तोपर्यंत हा खेळ पुढे खेळू शकत नाही.
हा खेळ खेळताना 50 किंवा 100ची हप्पी असते म्हणजे स्कोर असतो. कवड्या टाकल्यानंतर सरळ पडलेल्या ज्या कवड्या असतात त्या बाजूला करून उपड्या पडलेल्या कवड्या असतात त्याच्यामध्ये करंगळीने रेष मारून कॅरमप्रमाणे त्या मारायच्या असतात. अशा प्रकारे ज्याचे पहिला स्कोर होतील तो जिंकला आणि ज्याचे होणार नाहीत तो हरला आणि मग त्याला पनिशमेंट दिली जाते. आपण बघू शकता जानकू आजी पण खूप उत्स्फूर्तपणे खेळत आहेत. त्यांनाही त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले आहेत. सो जाणून घेऊया आजीकडून त्यांचे पण व्ह्यूज, त्यांना कसं वाटतंय ते. चांगलं वाटते. बालपणीची आठवण येते. मजा वाटते ना मजा मुलांसोबत? वाटते. मुलांसोबत मजा वाटते. मजा वाटते. मजा खूप मजा वाटते. काय आठवतं काय तुम्हाला असं म्हणजे? म्हणजे लहान होतो तेव्हा खेळायचो. शाळेत जावाच्या अगोदर खेळायचो आम्ही. हां. आणि लग्न झाल्यावर पण खेळायचो. अरे वा, मज्जाच आहे. म्हणजे आता परत आजी त्यांच्या नातवांसोबत पण खेळत आहे. सो ही मजा आपण नक्कीच घेऊया. मस्त आजी, मस्त. आपण बघू शकता या गेम मध्ये आजी इज द फास्टेस्ट प्लेयर. एक्सपिरियन्स. तू पण हॅट्रिक मार. आपण बघू शकता शुभ्रा हा गेम जिंकलेली आहे. आपण बघू शकता आयुष पण हा गेम हरलेला आहे. तो आयुषला पण ही पनिशमेंट मिळणार आहे. दुसऱ्या आहे दुसऱ्या हाताने घे. दुसऱ्या हाताने घे शुभ्रा. हे लागला लागला लागला.
झाले. अशा प्रकारे आयुषने आपली पनिशमेंट कंप्लीट केली आहे.